हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना जय भीम. तर तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आज तो दिवस उगवलेला आहे आणि हे आहेत माझे आई वडील. तर भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीने आज आमच्या नवीन घराचा गृहप्रवेशाचा कार्यक्रम होत आहे. पण हे सगळं बघण्यासाठी माझे आई वडील नाही आहेत. आनंद तर लय झालेला आहे मला, पण दुःखही खूप आहे की ह्या सगळ्या कार्यक्रमात माझी आई आणि माझे वडील हवे होते. तर हे बघा, आम्ही सगळे बहीण भावंड, माझ्या भावाचे मुलं आणि आम्ही बहिणी, आम्ही सगळं बसलेलो आहोत इकडे. तर हा आहे माझा परिवार माहेरचा. आम्ही तिघी बहिणी, एक भाऊ, भाचा, अजून 2 भाचे, असा सगळा परिवार आहे. आणि आमच्या दुसऱ्या बहिणी आहेत, त्या गेलेल्या आहेत वर्षश्राद्धाच्या प्रोग्रामला. तर सगळा प्रोग्राम जो आहे तो अगदी विधिवत बौद्ध धर्म पद्धतीने साजरा केला आहे. तर तुम्हालाही ह्या कार्यक्रमाचा जो सोहळा आहे तो बघायला भेटणार आहे. तर नक्की तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. त्या कार्यक्रमाला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. गावातील जे गावकरी असतील, आजूबाजूला कोणी पाहुणे उभा असतील, त्यांना एक विनंती आहे, आपण मंडपामध्ये येऊन बसावं. अगदी 5च मिनिटामध्ये आयुष्यमान तपासे सर यांच्या गृहप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपणास विनंती आहे, आजूबाजूला जे पाहुणे मंडळी उभा असतील, गावातील जे निमंत्रित मंडळी असतील, त्यांना सर्वांना विनंती आहे, आपण या कार्यक्रमासाठी मंडपात येऊन बसावं. तथा गृहप्रवेश आमचे मित्र सन्माननीय संदीप तपासे सर आणि त्याचबरोबर आयुष्यवती डॉक्टर कल्पना तपासे मॅडम यांच्या स्वप्नातलं घर आज या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. आणि या घराच्या गृहप्रवेशासाठी निमंत्रित मंडळी, पाहुणे, त्याचबरोबर गावकरी या ठिकाणी सगळे उपस्थित झालात. त्यांना या गृहप्रवेशाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. मी पुन्हा एकदा आजूबाजूला जे पाहुणे उभा आहेत, गावकरी त्या ठिकाणी कार्यक्रमाची वाट बघत आहेत, त्यांना विनंती आहे, हा कार्यक्रम आता आपण सुरुवात करत आहोत. मंडळी, बौद्ध धर्माच्या नियमाप्रमाणे आपण गृहप्रवेश असेल, जलदान विधी असेल किंवा मंगल परिणय असेल, आपण कार्यक्रमाची सुरुवात प्रथमतः आपल्या आदर्शांच्या पूजनाने या ठिकाणी करत असतो. म्हणून प्रथमतः हा गृहप्रवेश, ज्यांचं स्वप्नातलं घर आज या ठिकाणी साकार झालेलं आहे, त्या दाम्पत्यांना अर्थातच डॉक्टर कल्पना मॅडम आणि त्याचबरोबर डॉक्टर संदीप तपासे सर यांना मी विनंती करतो, आपल्या हस्ते आपल्या आदर्शांचं या ठिकाणी पूजन या ठिकाणी करायचं आहे. मेणबत्ती, अगरबत्ती आणि पुष्प रूपांनी आपल्या या आदर्शांचं पूजन या ठिकाणी या आजच्या या घराचे मालक आहेत त्यांच्या हस्ते हे पूजन या ठिकाणी होत आहे. कदम सर, त्याचबरोबर संतोषजी ब्राह्मणे यांचे, त्याचबरोबर STP महाविद्यालयातून काही प्राध्यापक मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आजच्या आपल्या आदर्शांचं पूजन या ठिकाणी या गृहप्रवेशाचे जे प्रमुख आहेत डॉक्टर कल्पना मॅडम आणि डॉक्टर संदीप तपासे सर यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. काही विधी आपण या ठिकाणी बौद्ध पद्धतीने घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्या हातामध्ये एक धागा आहे,
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी काही गोष्टी क्लिअर करतो. म्हणजे काय होतं, बौद्ध धर्म एकीकडे आपण म्हणतो की हा विज्ञान निष्ठा आहे, आणि मग दुसऱ्याकडे काही कर्मकांडाला आपण काही हातभार लावत तर नाही ना, असाही मनात प्रश्न निर्माण होईल. परंतु आपल्या समोर आपल्या हातामध्ये जो धागा आहे, बौद्ध धर्मामध्ये प्रत्येकाला अर्थ आहे. अर्थाशिवाय आपण कुठली गोष्ट करत नाही. म्हणून हा जो धागा आहे, हा धागा विचारांचा आहे. हा धागा आता बुद्धांच्या वाणीतील काही गाथा आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. या गाथेच्या माध्यमातून हे जे पॉझिटिव्ह वातावरण तयार होणार आहे या घरासाठी, हा धागा त्यासाठीच आहे. शुभ्र धागा आहे, शुभ्रतेचं प्रतीक आहे, चांगल्या मनाचं, निर्मळ मनाचं प्रतीक आहे. म्हणून हा धागा एक प्रकारे हे पॉझिटिव्ह तरंग जे आहेत, ते तरंग ह्या घरासाठी आपल्या सर्व आपण ज्या शुभेच्छा द्यायला या ठिकाणी आलेल्या आहात, तर आपल्या मनातून या कुटुंबासाठी जे पॉझिटिव्ह तरंग जातील, फक्त एवढाच अर्थ या धाग्याचा आहे. याच्या पाठीमागे कुठलंही स्वतः कुठलंही कर्मकांड नाही. बुद्धांच्या वाणीतील ज्या गाथा आहेत, त्या गाथा आपण आता म्हणणार आहोत. त्या गाथा आशीर्वादित करतील की या गाथामध्ये बुद्धाने जे आपल्या वाणीतून जे शब्द काढले, ते शब्द जसेच्या तसे आपल्या आयुष्यामध्ये आपण वर्तनात आणावे. कारण बुद्ध धम्म हा कुठला धर्म नाही, कुठली परंपरा नाही. धम्म हा प्युअर जीवन जगण्याची एक कला आहे. जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शक तत्त्वे आहे. आणि जे पॉझिटिव्ह तरंग आहे या कुटुंबासाठी, ते तरंग आपल्या मनातून आपली जी इच्छा असते. बऱ्याच वेळा बघा, जे देवधर्म पाळतात किंवा ज्या गोष्टी पाळतात लोक, मनातून एक इच्छा व्यक्त करतात की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे. मग हे पॉझिटिव्ह तरंग ते काम करत असतात. त्याच पद्धतीने धम्मामध्ये आपल्या विचारांचे, आपल्या चांगल्या मनाचे जे तरंग आहेत, ते तरंग या धाग्याच्या माध्यमात या कुटुंबाला त्या शुभेच्छा जातील, यासाठी हा धागा आपण आपल्या हातात धरलेला आहे. आणि या गाथा आपण या ठिकाणी घेणार आहोत. कार्यक्रमाचं स्वरूप साधारणतः असं, नियोजनाप्रमाणे बुद्धवंदन 3 अनुसरणे, पंचशील, बुद्धपूजा, भीमस्मरण, बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना आणि परित्राण पाठ या ठिकाणी होणार आहेत. आणि यानंतर आपल्याला काही जे उपस्थित मंडळी आहेत, त्यांनी या कुटुंबासाठी आपण या ठिकाणी आला त्याबद्दलच्या शुभेच्छा आपण त्यांना द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर एक गृहप्रवेशा संदर्भातलं एक 15 ते 20 मिनिटाचं आपण धम्म साकच्छा या ठिकाणी करणार आहोत. धम्म साकच्छा म्हणजे धम्मचर्चा, की आपण ज्या ज्या ठिकाणी संधी असेल, ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल, त्या ठिकाणी आपण धम्म साकच्छा त्याप्रमाणे ठरलेल्या वेळेच्या बरंच उशिरा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होत आहे. 1 तास उशिरा सुरू होत आहे, परंतु तरी सुद्धा आपण या ठिकाणी थांबून आज शुभेच्छा देत आहे. तर आपलं हे मानाचं मोठेपण आहे. आणि म्हणून सर्वांनी आता हात जोडायचे आहे आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे. ज्या ज्या व्यक्तीच्या हातामध्ये धागा आहे, त्यांना एक विनंती आहे, आपल्या मनामध्ये सध्या निर्मळ मन असून आपल्या शुभेच्छांचा भाव मनामध्ये ठेवा. कारण आपल्या ज्या व्यक्तीनं हे त्यांच्या स्वप्नातलं घर उभा केलं आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आला आहे. त्याच्यामुळे आपलं मन एकदम शुद्ध पाहिजे. म्हणून या धाग्याच्या माध्यमातून त्या शुभेच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. म्हणून आपण शांततेत डोळे बंद करून त्रिशरण पंचशील ग्रहण करायचं आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवता धम्मं नमामि. वंदन करायचंय. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. त्रिशरण पंचशील. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो यम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि ठेवण्याची प्रतिज्ञा ग्रहण करीत आहे. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. म्हणजे अदिन्नदाना म्हणजे मी चोरी करण्यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याची शपथ ग्रहण करत आहे. कामे सुमेच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. अर्थात काम, वासना, कुठल्याही वाईट प्रवृत्तीला स्वतःपासून अलिप्त ठेवण्याची प्रतिज्ञा ग्रहण करीत आहे. मोसवादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. म्हणजे खोटे बोलणे, चहाडी करणे, लबाडी करणे, कुणाला फसवणे यापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याची प्रतिज्ञा ग्रहण करत आहे. सुरामेरयमच्च पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूर म्हणजे दारू, तत्सम पदार्थ जे बुद्धीला झिंक आणतात, गुटखा असेल, सिगारेट असेल, अशा नशा आणणाऱ्या पदार्थांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याची प्रतिज्ञा ग्रहण करत आहे. साधु साधु साधु. आपण